नमस्कार, मी विश्वास उडगी बोलतो आहे आपशी. आज तुम्हा सर्व लोकांना भेटून खूप आनंद वाटतो आहे. अजून मला वाटतं लोक यायचे आहेत आणि आज दलित स्वयंसेवक संघ हा जो एक अत्यंत प्रसिद्ध असा फेसबुक पेज आहे, त्या फेसबुक पेजवरती आपण सगळेजण जमतो आहोत. आणि दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र ही एक लोकप्रिय संघटना आहे. अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन दरवर्षी साजरा होतो, मोठ्या प्रमाणात होतो. तर या संदर्भामध्ये आणि अनेक अशा सामाजिक, राजकीय, आर्थिक या सगळ्याच प्रश्नांवरती मोठंच काम या दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्राचं आहे. मला जो विषय देण्यात आला आहे तो सुरू करण्यापूर्वी मी मुद्दामून ही प्रस्तावना करतो की काही जण या ठिकाणी यायला त्यांना वेळ असेल, पण मी फक्त प्रस्तावना करतो आहे. मोठ्या प्रमाणात लोक येत असतील तर निश्चितपणे त्यांना संधी देणं आवश्यक आहे. काही जणांना यायला उशीर होतो, काही जण बाहेर गेले असतील तर त्यांना फेसबुक यायला उशीर होतो. त्याकरता हे मी 2 मिनटं हा वेळ घेतो आहे. दादासाहेब सोनावणे यांनी हा खूप चांगल्या पद्धतीने दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र ही संस्था उभी केलेली आहे. अनेक वर्ष ह्याचं जे काही काम चाललेलं आहे हे काम फार महत्त्वाचं आहे. मी असं समजतो की हे प्रबोधनाचं काम आहे आणि हे प्रबोधनाचं काम राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचं कौतुक करावंसं तेवढं थोडंसंच आहे. मी दादासाहेब सोनवणेंना अनेक वर्ष ओळखतो आहे. ते स्वतः एक बँक कर्मचारी होते. मी बँकिंग क्षेत्रामध्येच जवळजवळ 40 वर्ष काम केलेलं आहे. हे खरं आहे की नेतृत्वामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन म्हणून मी काम केलं आणि त्या निमित्ताने अनेक लोकांच्या ओळखी झाल्या संपूर्ण देशभर, विशेष करून महाराष्ट्रामध्ये. त्यातून बँकिंग व्यवस्था, अर्थव्यवस्था या प्रश्नावरती लिहिण्या बोलण्याची संधी मिळाली. अनुभव जो घेतला त्याच्यामुळे आज दादासाहेब सोनवणेंनी हा विषय मांडला की तुम्ही या देशाचं आर्थिक जे काही ही व्यवस्था आहे त्याची अवस्था काय हे सांगू शकाल का? माझं म्हणणं ही अराजकाच्या अवस्थेत आहे आणि म्हणूनच त्याच विषयावरती मी आत्ता या ठिकाणी मांडणी करतो आहे. मला असं वाटतं माझा आवाज सगळ्यांना स्पष्ट येतो आहे आणि त्या दृष्टीने आवाज स्पष्ट येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि माझी व्हिजिबिलिटीसुद्धा स्पष्ट येणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी ह्या जाहीरपणेचा हा प्रश्न विचारलेला आहे की माझा आवाज स्पष्ट येतो आहे का, माझी व्हिजिबिलिटी स्पष्ट आहे का. आणि त्या दृष्टीने हे जे काही अनेक लोक जमा होत आहेत त्यांना आपण कॅमेऱ्यावर आणू शकतो का, असा एक मुद्दा आहे. हा तांत्रिक भाग जो आहे आपण लोकांना कॅमेऱ्यावर आणू शकतो का याची मला कल्पना नाही आहे. कॅमेऱ्यावरती लोक जर दिसले तर फार बरं होईल. लोक आपला ऐकताना प्रतिसाद देत आहेत हे दिसलं तर फार बरं होईल. माझा आवाज क्लिअर आहे. मी आता मला वाटतं माझ्या विषयाला सुरुवात करावी. मित्र, आज 6 जून आहे आणि 6 जूनला 6 वाजता आपण ह्या फेसबुक लाईव्हला सुरुवात केलेली आहे. दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र ह्या संस्थेच्या वतीने ही जी काय व्याख्यानमाला आहे ही विशेष करून शाहीर अण्णाभाऊ साठे हे माझे अत्यंत आवडते असे साहित्यिक आहेत आणि त्यामुळे अण्णाभाऊ साठेंचं काही असलं तरी मी त्या ठिकाणी उपस्थिती नोंदवत असतो
आणि आज जो मला विषय दिलेला आहे तो हा आहे की महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा गाडा अराजकाच्या दिशेने जात आहे का, अर्थव्यवस्था अराजकाच्या दिशेने जात आहे का. मी थोडक्यात आता 50 मिनटं ते 1 तासापर्यंत मांडणी करेन. इथे प्रश्नोत्तराला सोय नाही आहे, पण माझ्याकडे प्रश्न काही आलेले आहेत. अर्थात ते प्रश्न फार जुजबी आहेत. त्या प्रश्नांचा मी माझ्या भाषणामध्ये उल्लेख करेनच. तर मित्र, आजची आर्थिक अवस्था जी आहे मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या कारभारानंतर ही अराजकाच्या उंबरठ्यावर उभी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मी असं का म्हणतोय, याची काही ठळक कारणं जर आहेत ती अशी की अर्थव्यवस्था चांगली केव्हा म्हणावं, जेव्हा एकूणच शेती व्यवस्था, उद्योग व्यवस्था, सेवा व्यवस्था, त्याच्यामध्ये जी काही उत्पादन व्यवस्था आहे त्याच्यातून GDPची मोजणी होते, ते अर्थशास्त्रीयदृष्ट्या हे जे काही ज्याला निकष म्हणता येतील हे निकष आता जगभर मान्य झालेले आहेत. त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा सकल उत्पादन, राष्ट्रीय सकल उत्पादन हा शब्दप्रयोग आहे. मग ह्या सकल उत्पादनाच्या संदर्भामध्ये आपल्याला हे बघणं आवश्यक आहे. आत्ताच म्हणजे 3 दिवसापूर्वी सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजे भारताची सरकारची निर्मित केलेली जे काही सांख्यिकीचा जो काही खातं आहे, म्हणजे सर्व स्टॅटिस्टिक्स जे आहेत अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले, त्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातल्या स्टॅटिस्टिक्सचं तेच पब्लिश करत असतात. दर महिन्याचे आकडे पब्लिश करतात आणि त्याच्यामधून आपल्याला या देशाच्या अर्थव्यवस्थेचं जे सध्याचं जे ज्ञान आहे ते होत असतं. त्यांनी काय जाहीर केलं, त्यांनी असं सांगितलं की आत्ता जानेवारी ते एकूण मार्च हा जो काही चौथी तिमाही आहे 2020 1 एप्रिलपासून ते 31 मार्च 2021 या एकूण आर्थिक वर्षामध्ये पहिलं जी काही तिमाही होती त्याच्यामध्ये उणे 23.4 म्हणजे जवळजवळ 24% धरा. GDP हा 24% उणे झाला पहिल्या तिमाहीत. दुसऱ्या तिमाहीमध्ये तो 7.6 उणेच होता. तिसरी तिमाही ही साधारणपणे 1.6%ने वाढली असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर जवळजवळ तेवढीच चौथ्या तिमाहीमध्ये पण वाढ झाली असं सरकारचं म्हणणं आहे. पण संपूर्ण वर्षभराची जर सरासरी काढली तर मग उणे 7.3 अशी एकूण GDPची व्याख्या किंवा गणित हे भारत सरकारने मांडलेलं आहे. आणि मग त्यानंतर चर्चा सुरू झालेली आहे हे की GDP हा 7.3% उणे आहे. भारत सरकारने बजेट मांडत असताना किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आत्तापर्यंत जे काही 3-4 अहवाल मांडलेले आहेत, दर 2 महिन्याने एक मॉनिटरी पॉलिसीचा अहवाल ते मांडतात. 2 दिवसापूर्वी त्यांनी अहवाल मांडला. यापूर्वी जे अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मांडलेले होते त्यांनी असं म्हटलं होतं की 8% उणे ही एकूणच या वर्षभरातली कामगिरी असेल. आता तर ती 7.3% आहे. त्यामुळे भारत सरकार म्हणा किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणा यांनी जे काही भाकीत एस्टिमेट्स दिले होते त्याच्यापेक्षा कमी किंवा वाईट कामगिरी या संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेची आहे. आणि गेले 2 क्वार्टर्स ही जी काही GDPमधली गती आहे ही का प्रचंड वेगाने वाढते आहे असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं भारत सरकारचं अर्थ खातं सांगत होतं. आणि त्याच्या आधारे अशी मांडणी बजेटच्या वेळेस करण्यात आली होती की गेले ते जुने दिवस विसरून जा, आता आम्ही भरारीने पुढे जात आहोत. म्हणजे 1 फेब्रुवारी 2021ला बजेट मांडत असताना जानेवारीमध्ये भारत सरकारचे पंतप्रधान दावोसला जाऊन सांगतात की आम्ही करोनावर विजय मिळवला.
आणि हे सांगतात की भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे, हे अर्थमंत्र्यांनी पण सांगितलं. आणि हे जे काही करोनामुळे आलेले वाईट दिवस आहेत हे लवकरच जातील आणि मार्च 2022 म्हणजे हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर जी 1 एप्रिल येईल त्यावेळेस 10 ते 12% एवढी आमचा GDP असेल. याचा अर्थ काय? आत्ता आपल्याला आकडे दिसत आहेत की 7.3 यांचे आधीचे संपूर्ण वर्षभराचे आकडे कोलमडलेले आहेत. पण केवळ तिसरी आणि चौथ्या तिमाहीमध्ये काही उद्योग थोडेसे उभे राहिलेले आहेत. म्हणून GDP हा शून्याच्या खाली 0.5% एकदा आणि चौथ्या तिमाहीमध्ये 1.6% आला. त्याच्यामध्ये आज आपले राज्यकर्ते इतक्या भुलून जातात आणि एकदम मार्च 22मध्ये आम्ही 10% किंवा 10 ते 12% जाऊ आणि मग ते IMFचा हवाला देतात, मग ते वर्ल्ड बँकेचा हवाला देतात. तेव्हा खरं तर प्रश्न असा आपण विचारायला पाहिजे, मी जेव्हा म्हणतो आपण अराजकाच्या दिशेने जातो आहोत असं का म्हणावं लागतं? मी स्वतः एक निगेटिव्ह नाही आहे मुळीत, परंतु आकडे निगेटिव्ह आहेत, आकडे खरे नाही आहेत. लोकांना सरकार एका भ्रमित अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आकड्यांच्या आधारे बोललं पाहिजे. करोना आला 24 मार्च 2020मध्ये, तो भारत सरकारने करोनाचा अटकाव करण्याकरता लॉकडाऊन करणे जाहीर केलेलं आणि जवळजवळ तुम्ही बघता की त्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे कोसळले, सेवा क्षेत्र कोसळलं, शेती क्षेत्र कोसळलं, रोजगार कोसळला, आयात निर्यात थांबली, कारण का सगळंच ठप्प झालं होतं. त्यामुळे करोनामुळे ठप्प होणं हे एक वेळ समजू शकतं कोणी, कारण का तो निर्णय त्यांचाच होता. परंतु करोनाच्या आधी काय होतं तेव्हासुद्धा मी अनेक वेळा सांगत होतो की हे आकडे जे देत आहेत ते चुकीचे आहेत. पण ते आकडे होते 3.5% GDPचे. म्हणजे 2014ला सत्ता हातात घेताना जर 8.4 असा GDPचा जो दर होता, म्हणजे आर्थिक विकासाचा दर होता, तो 2014 नंतर 8 नोव्हेंबर 2016ला जेव्हा नोटबंदी जाहीर केली आणि मग त्यानंतर मग 2017च्या जूनमध्ये बरोबर याच महिन्यामध्ये लोकसभेत रात्री 12 वाजता GST जाहीर केला. तर नोटबंदी ते GST या दोनही कालखंडामध्ये या भारतीय अर्थव्यवस्थेचं इतकी धुळदाण झालेली आहे की आत्ता जे उद्योग बंद पडलेले आहेत त्या नोटबंदीनंतर बंद पडायला सुरुवात झाली आणि GSTमध्ये जी कररचना आली त्यातून ते बंद पडायला सुरुवात झाली. त्यामुळे 8.4% असलेला GDP 2014मधला तो 2016 नंतरच इतक्या वेगाने खाली घसरला. तर तो मार्च 2020ला लॉकडाऊन जाहीर करत असताना तो 3.5% होता. आणि म्हणूनच 1 फेब्रुवारी 2020चं बजेट सादर करत असताना पुन्हा लगोलग 2.25 लाख कोटीची एकूण कर सवलती उद्योगपतींनी मागितल्या आणि त्या या मॅडम निर्मला सीतारामन दिल्या. पण मग कामगारांना काही दिलं का? नाही. शेतकऱ्यांना काही दिलं का? नाही. 40 कोटी कामगारांचे रोजगार हिरावले गेले लॉकडाऊनमध्ये. त्यांना असं सांगण्यात येतं की 5 किलोचं आम्ही धान्य मोफत देऊ म्हणून. 80 कोटी लोकांना 5 किलोचं धान्य आम्ही मोफत देऊ असं सांगते. ज्याचा अर्थ या देशामध्ये आत्ता जेव्हा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनने जे 7.3 उणे अर्थव्यवस्था नोंदवली आहे, तर गेल्या संपूर्ण 1.25 वर्षामध्ये 40 कोटी स्थलांतरित आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर किंवा डेली वेजेस यांचे रोजगार गेलेले आहेत. 6.20 कोटी एकूण छोटे आणि मध्यम स्तरावरचे जे उद्योग आहेत त्याला MSME किंवा SME म्हणतात, ते पार झोपलेले आहेत. बँकांची कर्ज त्यांनी थकवलेली आहेत कारण का त्यांचा साईजच छोटा आहे. ते 6.20 कोटी आहेत. म्हणजे पान टपरीपासून ते उत्पादन व्यवस्थेमध्ये छोटे मोठे साधारणपणे 100 कामगार ज्यांच्याकडे आहेत अशी छोटेसे उद्योग हे पूर्णपणे ह्या करोना कालखंडामध्ये त्यांचं उत्पादनच थांबलेलं आहे. मार्केटमध्ये सप्लाय देण्याची त्यांची चेन थांबलेली आहे आणि त्यांनी निर्माण केलेली जी काही वस्तू होत्या त्या वस्तू बाजारात विकत घेण्याकरता लोकांच्या हातात पैसे नाहीत. म्हणजे डिमांड आहे सप्लाय ह्या ज्या काही 2 शक्ती असतात अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या, याच्यामध्ये लॉकडाऊन झालेलं आहे. लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदींच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेमध्ये लॉकडाऊन निर्माण झालेला आहे. तो निव्वळ करोनामुळे नाही तर नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे झालेला आहे आणि तो अनलॉक झालेलाच नाही आहे.
त्यामुळे 3.5% GDP हा करोनाच्या आधी आणि आता 1.25 वर्षातच संपूर्ण GDP सफाचट होऊन तो आता 7.3 आहे. ही या देशाला अराजकाकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. अराजक केव्हा म्हणायचं? कारण का ह्याच्यामध्ये अगदी अर्थशास्त्रीयदृष्ट्या 2 टेक्निकल रिसेशनसुद्धा येऊन गेले. सलग 2 वेळा निगेटिव्ह GDP असतो, त्याला रिसेशन म्हणतात. तर टेक्निकल रिसेशन 2 वेळा निगेटिव्ह GDP झाला आहे म्हणून मंदी हे. पण अदरवाईज मंदी ही केव्हापासून आहे? नोटबंदीपासून ही मंदी आहे. जागतिक मंदी आहे. भारतातली मंदी ही नोटबंदीपासून कायम आहे. आणि म्हणून एकूणच या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याची हाताळणी योग्य नाही. लोकांच्या हातातली क्रयशक्ती संपत चाललेली किंवा संपलेली आहे. आणि एकूण 139 कोटी आत्ताची जी काही लेटेस्ट आकडेवारी आहे जनसंख्येची ती 139 कोटीची आहे. आपण बोलताना म्हणतो 130 कोटी जनता, नाही, 139 कोटी जनतेमध्ये आज ज्याला 5 किलोचं धान्य नरेंद्र मोदी देऊ इच्छितात अशा 80 कोटी त्यांनीच सांगितलेले आहेत. म्हणजे ते दारिद्र्य रेषेच्या खालचे आहेत. म्हणून त्यांना 5 किलो धान्य जे गोडाऊनमध्ये 110 ट्रिलियन टन जास्तीचे आहेत ते उंदरं आणि डुकरं खायला त्यांना मोकळे आहेत म्हणून ते रिलीज करतायत आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये आणून त्यांना आता करोना कालखंडामध्ये त्यांचा रोजगार गेला आहे पण त्यांना हे ते देत आहेत. याचा अर्थ भारतामध्ये आर्थिक परिस्थिती अराजकाच्या दिशेने जाते आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे रेशन व्यवस्था कोलमडलेली आहे. त्याच्यावरती धान्य उत्पादन जास्त होतं तर ते बाहेर न काढणारं हे अमानुष सरकार आहे. आणि म्हणून उद्योग 6 कोटी 20 लाखांनी संपणार. याचा अर्थ ते कर्जबाजारी झाले. त्यांना नवीन 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये त्यांना 3 लाख कोटीचं सांगण्यात आलं आम्ही देऊ, पण ते घेण्याच्या क्षमतेच नव्हते कारण का त्यांचं ऑलरेडी थकीत आणि बुडीत कर्ज होतं. त्यामुळे ज्यांचा NPA नाही, ज्यांचं थकीत आणि बुडीत कर्ज नाही त्यांनाच फक्त ते 3 लाख कोटीची कर्ज मिळणार होती. त्यामुळे चांगले उद्योग नाहीच आहेत. घेणार कोण कर्ज? आणि मोठे जे काही जे कॉर्पोरेट जे उद्योग आहेत त्यांची कथा मी वारंवार माध्यमाला सांगितलेली आहे. 2012, 13, 14च्या कालखंडामध्ये जे विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी आणि चोक्सी ही मंडळी विदेशाबाहेर गेली असे एकूण 6,000 बुडीत खाती या बँकांमध्ये आहेत. आणि मी 2015 साली सांगत होतो की 3 लाख कोटी नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे थकीत आणि बुडीत कर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सगळ्या बँकांच्या वतीने दाखवत असताना प्रत्यक्षामध्ये नॉन परफॉर्मिंग असेट सारखंच, परंतु ते पुनर्रचित कर्ज हे CDR म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मेंटेन करतं बँकांमध्ये. आणि म्हणून जेव्हा ते CDR NPA बनेल आणि ते बनलेलं आहे तर त्याचा आकडा काय असेल? तर जेव्हा 3 लाख कोटी 2015 साली होते तेव्हा जवळजवळ 12 लाख कोटी CDRचा आकडा होता. आणि ही कर्ज वसूल होणं अत्यंत आवश्यक होतं. बँका त्यांची तब्येत सुधारण्याकरता फार आवश्यक होतं, पण तसं झालेलं नाही आहे. नेमकं झालं आहे काय की मोठी जी बुडीत कर्ज होती ते लोकांना माहिती आहेत म्हणून नीरव मोदी, चोक्सी आणि मल्ल्या, परंतु आत्ताच मागच्या आठवड्यात एक मोठं नाव आपण ऐकलेलं असेल ते म्हणजे SRCLचे रुईया शेख. हे IDBI बँकेमध्ये एकच नव्हे अनेक बँकांमधून त्यांनी जे एकूण कर्ज घेतली ती जवळजवळ 1.5 लाख कोटी. म्हणजे विजय मल्ल्याचं जर 9,900 कोटी असेल तर 1.5 लाख कोटी. याचा अर्थ काय होतो? विजय मल्ल्याच्या 15% जास्त, 15 पटीने जास्त. आणि अशा वेळेस ही माणसं जेव्हा कर्ज परत करत नाहीत, परंतु ते भारतात सर्वात मोठे कर्ज बुडवे आहेत, अशी 7,000 माणसं आहेत. कोणाचे 1 लाख कोटी आहेत, कोणाचे 70,000 कोटी आहेत, व्हिडिओकॉनसारख्यांचे 60-65,000 कोटी आहेत, अनिल अंबानीचे जवळजवळ 50,000 कोटी आहेत. असे सगळे मिळून जे लोक आहेत या सगळ्यांनी मिळून बँकिंग व्यवस्था ही त्यातून कर्ज काढली आणि परत केली नाहीत. परंतु दुर्दैवाने कर्जवसुली न करणारे बँकर, कर्जवसुली न करणारे कायदे, कर्जवसुली न करणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांनी त्यांची कर्जवसुली न करता त्यांना त्यांच्या 100 रुपयाच्या जे बुडीत कर्ज आहे त्यातून 15 रुपये किंवा 20 रुपये वसूल करून बाकीची कर्जमाफी दिलेली आहे. आणि
ताळेबंदातली त्यांची रक्कम राईट ऑफ केलेली आहे. हे 2015 ते 2021पर्यंतचं एक नेकेड ट्रुथ म्हणजे नागडं सत्य आहे. आणि म्हणून 3 लाख कोटीचं थकीत आणि बुडीत कर्ज हे 2015ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दाखवते. तीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अगदी आत्ताचं जे बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला सुद्धा 10.5 लाख कोटीचं बुडीत कर्ज तुम्हाला दिसेल. त्याचाच अर्थ CDR आता NPA झालेलं आहे. हे कोणीतरी जोरात ओढून सांगायला पाहिजे. CDR हे NPAचं चुलत भावंड आहे आणि ते वसूल होणं आवश्यक आहे. परंतु ही सगळी बडी जी धंड आहेत ती कॉर्पोरेट कंपन्या आपलं कर्ज वापस करत नाहीत आणि म्हणून बँकांना आपले जे नफे होते त्या नफ्यांमधून ह्या बुडीत कर्जाला तरतूद करावी लागली आणि मग त्या हळूहळू दर 3 महिन्याला तोट्यात जात 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 आता पूर्ण तोट्यामध्ये आहेत. आता तो तोटा पुन्हा भरून काढत काहीशे ते लेवलला आलेले आहेत. पण त्यामधल्या काळामध्ये सरकारने काय करावं? बँक सुधारण्याच्या नावाखाली एकूण 26 बँका ज्या होत्या त्याच्या त्यांनी 10 बँका बनवल्या. 10 बँकांमधून आता 5 मोठ्या राहतील आणि बाकीच्या आपण त्याचं खाजगीकरण करू असं म्हणणं. आता तुम्ही लक्षात घ्या, हे 2019 आणि 2020च्या बजेटमध्ये निर्मलाताई सीतारामने जाहीर केलं. म्हणजे युनियन बँक शिल्लक ठेवायची आहे त्यांना, स्टेट बँक ऑफ इंडिया शिल्लक ठेवायची त्यांना, बँक ऑफ बडोदा शिल्लक ठेवायची त्यांना, पंजाब नॅशनल बँक शिल्लक ठेवायची त्यांना आणि कॅनरा बँक शिल्लक ठेवायची. ही 5 बँका झाल्या. या 5 बँकांच्या व्यतिरिक्त बँक ऑफ महाराष्ट्र असो, सेंट्रल बँक असो, बँक ऑफ इंडिया असो, इंडियन बँक असो, इंडियन ओव्हरसीज बँक असो किंवा युको बँक असो, यासारख्या अजूनही 7 बँका याच वर्षात त्यांना बाहेर काढायच्या आहेत. ते त्यांना जमलेलं नाही, ही गोष्ट सोडून द्या. पण त्यांना ह्या बँका विकायच्या आहेत. त्यांना खाजगी करायचं असं त्यांचं कितीही म्हणणं असलं तर त्यांना विकायच्या आहेत. हा त्यांचा अंतस्थ गेम आहे. आणि म्हणूनच मी गेम हा शब्दप्रयोग यासाठी वापरला कारण सांगताना ते खाजगीकरण म्हणून सांगतात किंवा डिसइन्व्हेस्टमेंट हा शब्दप्रयोग करतात. पण प्रत्यक्षामध्ये आत्ता जर तुम्ही बातम्या वाचल्या असतील तर बँक ऑफ महाराष्ट्र अँड सेंट्रल बँक नीती आयोगाचा कागद सांगतो, सल्ला देतात ते सरकारला की नाव दीज बँक शुड बी टार्गेटेड फॉर द सेल म्हणजे विक्री. म्हणजे खाजगीकरण बोलत राहायचं आणि सेल आणि सेल आणि खाजगीकरण ह्याच्यात मोठा फरक आहे. आणि म्हणून हे सरकार क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे कुबडी भांडवलशाही करणारं असं सरकार नाही आहे. हे सरकार हातमोडणी करणार, देणारा आणि घेणारा यांची हातमोडणी होते. कोणाला द्यायचं हे कदाचित ठरलेलं आहे देणाऱ्या करता आणि म्हणून त्या वस्तूची विक्री होते. आणि म्हणून आत्ता निर्मलाबाई सीतारामन यांनी सांगितलं की 5 ज्या बँका आम्ही ठेवणार आहोत त्याही बँकांमधल्या 2 बँका आम्ही विकणार आहोत. आणि बाजारामध्ये चर्चा चालू आहे की अशा त्या कुठल्या 2 बँका असतील. म्हणजे 5 बँका ज्या चांगल्या म्हणून आहेत ना त्यातल्या 2 बँका मी तुम्हाला सांगतो तिची नावं. एक नाव आहे पंजाब नॅशनल बँक, जी भारतातली नंबर 2ची बँक आहे. आणि तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. नीती आयोग सांगणार नाही पण आपल्याला कळलं पाहिजे. आज बँक ऑफ बडोदा तोट्यात आहे, तुमच्या माहितीकरता सांगतो. आणि पंजाब नॅशनल बँक त्याचं 15% थकीत आणि बुडीत कर्ज आहे आणि त्याचा रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट हा निगेटिव्ह आहे. रेट ऑफ रिटर्न हा निगेटिव्ह आहे. आणि त्यामुळे त्यांचा एकूण बिझनेस हा एवढा प्रचंड आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ताब्यात घेतली, युनायटेड बँक ऑफ इंडिया विलीन करून घेतली, मिळून पंजाब नॅशनल बँक अफाट मोठी. म्हणजे ती साधारणपणे स्टेट बँक ऑफ इंडिया आज जवळजवळ 52 लाख कोटीची आहे. तर आपली ही बँकसुद्धा जवळजवळ 44 ते 45 लाख कोटी रुपयांची त्याचा ताळेबंद आहे. पंजाब नॅशनल बँकेचा नंबर 2ची बँक आहे. परंतु या सरकारला त्याचंही खाजगीकरण म्हणता विक्री करायची आहे. आणि बँक ऑफ बडोदा तसा मागे नाही आहे. जवळजवळ 38 ते 40 लाख कोटीची ती पण बँक आहे. कारण त्यांनीसुद्धा विजया बँक आणि दुसरी कुठली देना बँक ही ह्याचं विलिनीकरण करून घेतलं आहे. म्हणजे 5 बँकातल्या ह्या 2 बँका पण राहणार नाहीत. मग बाकीच्या ज्या बँका आहेत म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आणि इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, या बँकांचा आता उल्लेख पंजाब अँड सिंध बँक या बँकेचा उल्लेख पण होत नाहीत. आणि ह्या वर्षभरामध्ये या सर्वांची विक्री करून काय साधायचं या सरकारला? मी जेव्हा म्हणतो की अर्थव्यवस्था अर्धकाच्या दिशेने जाते तेव्हा हे मी सिद्ध करून दाखवतो आहे की या सरकारला साधायचं आहे काय? या सरकारची एकूणच वित्तीय तूट
या एक तारखेच्या बजेटनंतर त्यांनी जाहीर केलं की मागच्या वर्षी आम्हाला 1.10 लाख कोटी वित्तीय तूट होती, ती भरून काढण्याकरता आम्ही काही गोष्टी विकण्याचं ठरवलं होतं, पण आम्हाला नाही जमलं. यावर्षी आम्ही LICचा IPO काढून 1 लाख कोटी आम्ही जमवणार आहोत आणि काही बँकांची विक्री करून आणि BPCLची विक्री करून आम्ही उर्वरित म्हणजे जवळजवळ 2.10 लाख कोटीचं जे तूट आहे ती भरून काढण्याकरता आम्ही या आमच्या संस्थांचं खाजगीकरण आणि विक्री या दोन गोष्टी ते सारखं बोलत आहेत. मागच्या 1 फेब्रुवारीपासून या 1 फेब्रुवारीपासूनपर्यंत आणि या 1 फेब्रुवारीपासून ते आत्तापर्यंत जी भाषा आहे, फायनान्स मिनिस्टरची भाषा, प्राईम मिनिस्टरची भाषा किंवा डिपार्टमेंट ऑफ ॲसेट मॅनेजमेंटच्या नावाखाली दीपम नावाचं डिपार्टमेंट आहे, त्यांना हे काम देण्यात आले. तुम्ही ठरवा कोणत्या संस्था केव्हा विकायचे आणि ते सांगतात, म्हणजे नीती आयोग आणि दीपम. आणि म्हणून तुम्हाला वर्तमानपत्रातून ही नावं दिसत आहेत. मूळ मुद्दा माझा हा आहे की चांगल्या चाललेल्या बँका गाळात घालायच्या, थकीत आणि बुडीत कर्ज वसूल करायचं नाही, मोठ्या कार्पोरेट भांडवलदारांना मोकळं करायचं, त्यांना NCLTमध्ये म्हणजे IBC जो इन्सॉल्वन्सी बँकिंग कोडमध्ये आणि NCLT ट्रायब्युनलमध्ये त्यांची कर्ज वसुली फक्त 100 रुपयाची 15 रुपये करायची आणि बाकीची म्हणजे त्यामध्ये भूषण स्टील आहे, व्हिडिओकॉन आहे, अनेक मोठी नावं आहेत, हजारो कोटीची कन्सेशन त्यांना मिळालेली आहेत. त्याचा अर्थ बँकांमधल्या ठेवीदारांच्या पैशाची सरळ लूट आहे आणि ती लूट कोणाच्या फायद्याची आहे? मोठ्या कर्जबुडव्यांच्या फायद्याची आहे. आणि ह्याचा तोटा कोणाला आहे? ह्याचा तोटा देशातल्या खजिन्यामध्ये हे पैसे आले असते, बँकांच्या ताळेबंदात हे पैसे आले असते, हे येत नाही आहेत. त्यामुळे लूट जनतेच्या पैशाची आहे, जनतेच्या संपत्तीची आहे. त्यामुळे ही संपत्ती बँकांची आणि या बँका, या विमाच्या कंपन्या, ही BPCL, हे सार्वजनिक क्षेत्र, ही रेल्वे, ही पोर्ट ट्रस्ट, हे सिव्हिल एव्हिएशन, हे कोळसा खाणी, ह्या ऑइलच्या ONGC, हे सगळं कोणाचं आहे? हे सगळं भारत सरकारचं आहे. हे भारतीय जनता पक्षाचं नाही आहे, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं नाही आहे, ही त्यांची प्रॉपर्टी नाही आहे. पण सत्तेत आल्यानंतर ते त्यांची प्रॉपर्टी म्हणून सार्वजनिक क्षेत्रातली ही संपत्ती विकतात. आणि कशासाठी? तर 2.10 लाख कोटीची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी. हे म्हणजे भंगारमध्ये वस्तू विकणारे जे लोक असतात त्यांची मानसिकता या देशाच्या सरकारमध्ये आहे. आणि ही जी संपत्ती विकतायत ती संपत्ती निर्माण कोणी केली? 70 वर्षामध्ये अत्यंत नियोजनपूर्वक या देशाचे सार्वजनिक क्षेत्र उभं राहिलेले आहे. तो जरी एक राजकीय निर्णय असला, बँकाचा राष्ट्रीयकरण हा एक राजकीय निर्णय होता, पण तो देशाच्या भल्याचा होता. LICचा राष्ट्रीयकरण हा राजकीय निर्णय होता, तो देशाच्या भल्याचा होता. पण देशाच्या भल्याचं ONGC, शिपिंग कॉर्पोरेशन, कोल इंडिया किंवा ऑइल इंडिया याच्यासारखे किंवा सिव्हिल एव्हिएशनमध्ये म्हणा, टेक्स्टाईलमध्ये म्हणा, इंजिनिअरिंगमध्ये म्हणा, फार्मास्युटिकलमध्ये म्हणा, अनेक असे कारखाने आहेत. हे सगळे जे आहेत हे सार्वजनिक क्षेत्रांनीच मोठे केले. आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्रांतसुद्धा पुरेपूर वाव दिला. त्यामुळे या देशाची अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था मुळीच नाही आहे. ही अर्थव्यवस्था भांडवलशाहीमध्ये एक सार्वजनिक क्षेत्र असेल, ज्याच्यामध्ये मालकी हक्क भारत सरकारचा असेल किंवा राज्य सरकारचा असेल, आणि याच बरोबरीने या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला सुद्धा वाव असेल. आणि हे कोणी सांगितलं? हे भारत सरकार जेव्हा 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर ठरलेले हे धोरण आहे. महाराष्ट्रातले धनंजयराव गाडगीळसारखे मोठे अर्थतज्ज्ञ आहेत, महालनोबिसारखे मोठे अर्थतज्ज्ञ आहेत. या सर्वांनी मिळून नेहरू सरकारला हा दिलेला सल्ला आहे. आणि तेव्हा तत्कालीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनेक मोठे चांगले लोक यांनी दिलेला सल्ला आहे. अनेक डाव्या पुरोगामी विचारवंतांनी हा दिलेला सल्ला आहे. आणि नेहरू सरकारने लोकशाही पद्धतीने नियोजन करून 1950 नंतर 5 पंचवार्षिक योजनांद्वारे हरित क्रांती घडवून दाखवली, उद्योग घडवून दाखवले. आणि सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा विशेष करून 1980 नंतर जी भरारी तंत्रज्ञानाच्या आधाराने निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे भारताचा GDP हा डॉक्टर मनमोहन सिंगाच्या कालखंडामध्ये हा सातत्याने 8च्या पुढे होता. तो 10पर्यंत सुद्धा जाऊ शकला असता, पण त्याचं सरकार गेलं. आणि त्यानंतर हा जो काय आर्थिक विकासाचा वेग आहे 2004 ते 2014,
हा जो आहे हा जरी भांडवली अर्थशास्त्राप्रमाणे जी डी पीप्रमाणे जरी मोजत असलो आणि त्या जी डी पीवरती माझा स्वतःचा जरी विश्वास असला, कारण प्रश्न असा आहे की खाजगी क्षेत्र असेल किंवा सार्वजनिक क्षेत्र असेल, त्याच्यातून निर्माण झालेली देशाची संपत्ती आहे, त्या संपत्तीवरती जे जे कंट्रोल करता आहेत ते मात्र भांडवलदारीच करता आहेत, असं एक विदारक सत्य हे गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये आपल्याला ठळकपणे दिसतंय. परंतु 2014 ते 2021 पर्यंत आपल्याला असं दिसतंय की 1% भांडवलदार हे या देशातली 72% संपत्ती कंट्रोल करतो. ही ती प्रचंड विषमता आहे. म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेमध्ये विषमता अभिप्रेतच असते. परंतु समाजवादी पद्धतीने त्याच्यामध्ये जर राज्य सरकारांनी वेलफेअर स्टेट ही कल्पना जर राबवली, त्या वेलफेअर स्टेट कल्पनेमध्ये आमचे SC ST बांधव असतील त्यांना रिझर्वेशनचं किंवा अग्रक्रमाने त्यांना नोकरी मिळणं, शिक्षण असेल, आरोग्य असेल, नोकरी असेल, याच्यामध्ये त्यांचे अधिकार हे संविधानात लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये हे समानतेचं तत्त्व आणण्याकरता जे मागे राहिलेले समाज आहेत त्यांना पुढे आणण्याकरता त्यांना एक विशेषाधिकार देणं ही एक वेलफेअर स्टेटची कल्पना आहे आणि ती योग्य आहे. ती सामाजिक न्यायाची आहे कल्पना. आणि म्हणून स्टेट म्हणजे गव्हर्मेंट, त्यांनी अशा तऱ्हेचं धोरण घेणं की आपण बँकांचं राष्ट्रीयकरण, LICचं राष्ट्रीयकरण किंवा अनेक जे उत्पादन व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे जे घटक आहेत त्या ठिकाणी ते सरकारच्या मालकीचे असावेत आणि त्यातून मग ह्या देशातलं सार्वजनिक क्षेत्र निर्माण झालं आहे. आणि आज मी जेव्हा म्हणतो की अराजकाच्या दिशेने सरकार जाते, कारण आता 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये असं लिहिलेलं आहे की 100 सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या त्या दीपम ठरवणार. दीपम म्हणजे एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ ॲसेट मॅनेजमेंट. ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे एकूण या सार्वजनिक क्षेत्रातल्या संपत्तीचं विक्री करण्याकरता ते डिपार्टमेंट निर्माण करण्यात आलेलं आहे. त्याला ते खाजगीकरण म्हणत असतील, पण चक्क विक्री होणार आहे. आणि स्वतः पंतप्रधान सांगितले गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस. आम्ही व्यवसाय करता जन्माला आलेलो नाही आहोत. यापूर्वी 2014 साली सुद्धा ते बोलत होते, पण ती भाषणासाठी भाषण होतं. पण आता ते अंमलात आणतायत आणि अंमलात आणताना हे सांगतायत की सरकार कोणत्याही क्षेत्रामध्ये आता राहणार नाही, आम्ही आमचा मालकी हक्क सोडून देऊ. आणि आपण प्रत्यक्षात बघतो की करोना येण्याच्या आधी आणि करोना आल्यानंतर त्यांनी सरळ एअरपोर्ट अदानीकडे दिले, रेल्वे अदानीकडे दिले, सिव्हिल एव्हिएशन अदानीकडे दिले. अदानीकडे काय दिलं नाही? अदानीकडे का दिलं नाही? सगळं दिलेलं आहे अंबानीकडे. त्यांनी त्यांचं जे काही जामनगरचं ऑइल फॅक्टरी होती, आता ते फक्त ऑइलशी निगडीत नाही आहेत. ऑइलवरती भविष्य नाही हे त्यांनी 2015मध्येच ओळखलं आणि त्यांनी सांगितलं डाटा इज द फ्युचर. आणि म्हणून जिओचा जन्म झाला. जिओने आज संपूर्णपणे भारतातल्या एकूण 139 कोटी जनतेमध्ये 90 कोटी जनतेपर्यंत आपली जिओ पोचवलेली आहे. रिलायन्स ह्याचा मुख्य कारभार होता टेक्स्टाईल आणि ऑइल, आणि आता जिओ हा डाटा म्हणजे जे फेसबुक आणि गुगल हँडल करतं ते आता जिओ हँडल करणार. आणि म्हणून दुनिया कर लो मुठ्ठी में ही जी काही गोष्ट आहे त्या दुनिया कर लो मुठ्ठी मेमध्ये आता ऑइलमध्ये भविष्य नाही आहे, कारण का त्याच्या ऑइलच्या किमती ह्या खाली चाललेल्या आहेत. आणि म्हणून डाटा जो आहे, मानवी संसाधन, याची माहिती जी आहे, तंत्रज्ञान जे आहे, त्याचं इंटरनेटवरती चालणारे जे तंत्रज्ञान आहे याच्यावरती कंट्रोल करणं, या दृष्टीने जिओ काम करायला लागलं. आणि म्हणून जिओ आणि फेसबुक यांचं एक हातमिळवणी होते. आता ती हातमिळवणी चांगली का वाईट हे नंतर बोलू आपण. परंतु फेसबुकने 10% जिओचे शेअर विकत घेतले आणि त्यांनी दिले. आणि याच करोना कालखंडामध्ये जवळजवळ 2.5 लाख कोटी मुकेश अंबानीने स्वतःचं थकीत कर्ज, बुडीत कर्ज हे वाईपआउट करून आता तो संपूर्णपणे त्याच्या अंगावरती एकही कर्ज नाही आहे. याचा अर्थ काय? सर्व मोठे भांडवलदार कर्ज काढूनच आपला व्यवसाय करतात. पण करोनाच्या कालखंडामध्ये मुकेश अंबानीसारखा रिलायन्सचा बॉस हा आपली सगळी कर्ज उतरवतो
आणि आज त्याचा शेअर नंबर 1चा शेअर आहे भारतात आत्ताच्या मार्केटमध्ये. याचे 2-3 अर्थ होतात. ऑइलमध्ये माघारी जायचं आणि डाटाच्या क्षेत्रामध्ये पुढे यायचं, फेसबुकशी आणि गुगलशी व्यवहार करायचा. हा आत्ता जरी आपली कर्ज उतरवण्याकरता सोपं जरी असलं तरी ज्यांना 10% मालकी देऊन आत्ता आपण आमंत्रण देतो त्यांना उद्या अजून काही टक्के द्यायला लागतील आणि ते जगामध्ये एवढे पॉवरफुल आहेत तर उद्या अनिल अंबानी म्हणजे मुकेश अंबानींना सुद्धा मायनॉरिटी शेअर होल्डर राहावं लागेल त्यांच्या स्वतःच्या कंपनीमध्ये आणि कदाचित फेसबुक किंवा गुगल हे मेजॉरिटी शेअर होल्डर होऊ शकतात. ही शक्यता पुढच्या 3 वर्षात नाही असं कोणी म्हणू शकत नाही. त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये आजच्या अर्थव्यवस्थेत काय घडतंय, पैसा येतोय जातोय कुठे, कुणाच्या हातात जातोय, त्याचं नेमकं काय होतंय, त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यामुळे GDP काय होतो एवढंच महत्त्वाचं नाही आहे. होय, GDPमुळे हे स्पष्ट झालेलं आहे की करोनाच्या आधी आपली अर्थव्यवस्था बिघडलेली होती. ती मोदी सरकारने ज्या पद्धतीने त्याचं प्रायव्हेटायझेशनचा गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये सर्व महत्त्वाची क्षेत्र ज्यांची फारशी मोठी किंमत नाही असे अदानी आणि अंबानी यांना त्यांनी बँकांची कर्ज घ्यायची एका हाताने, त्यातल्या पैशातून सरकारचं टेंडर भरायचं आणि ते रेल्वे असेल, सिव्हिल एव्हिएशन असेल, पोर्ट्स असतील ताब्यात घ्यायची आणि ते कर्ज राईट ऑफ करायचं. याला क्रिमिनल कॅपिटलिझम म्हणून चालणार नाही. याला क्रिमिनल कॅपिटलिझम म्हणावं लागेल, ह्याला क्रोनी कॅपिटलिझम म्हणता कामा नये. हे गुन्हेगारी स्वरूपाचं अर्थशास्त्र, हे मी तुम्हाला आवडतो तुम्ही मला आवडता म्हणून दोघे म्हणून आपण लुटतोत, हा व्यवहार कुठेतरी या देशातले बुद्धिजीवी बोलत नाही आहे. ते बोललं पाहिजे. देशाच्या संपत्तीची लूट म्हणजे ही अशी होते. एका वर्षात असे हे उद्योगपती श्रीमंत होतात. म्हणजे काय होतं, त्यांनी खरोखर काही व्यवसाय केला आहे का नाही, त्यांनी सरकारी व्यवसायाचं हस्तांतरण त्यांच्याकडे झालेलं आहे आणि ते हस्तांतर करण्याकरता सुद्धा त्यांच्या हातांना ताकद सरकारनेच दिलेली आहे आणि सरकार मग त्याच्यातून अंग बाजूला काढून घेतं. हा त्यांचा एक हात मिळवण्याचा भाग आहे. आणि म्हणून संपत्तीची लूट ही आपल्या डोळ्यासमोर होते आहे. म्हणून ती भारतातली बंदरं, भारतातलं सिव्हिल एव्हिएशन, भारतातल्या कोळसा खाणी, भारतातलं ऑइल, भारतातली रेल्वे, भारतातल्या बँका, LIC, GIC किती म्हणून आपल्याला मोजता येईल, हा या देशाला अराजकाकडे नेणार आहे. ही अर्थव्यवस्था आत्ता आकडेवारीनुसार गाळात गेलेली आहे आणि ती अराजकाच्या दिशेने जाते. कारण मोदी सरकारला 70 वर्षाच्या सगळ्या गोष्टी विकून आणि फुकून टाकायच्या असतील, पण नवनिर्माण काय करायचं आहे हा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे. तुम्हाला नवनिर्माण काय करायचं आहे, तुमचं मॉडेल काय. 2014ला सत्तेवर येण्यापूर्वी तुम्ही जे सांगत होतात की 2Gचा भ्रष्टाचार झाला, कोळसाचा भ्रष्टाचार झाला, आज मी सरळ दाव्यानिशी सांगतोय की IDBI बँकेची विक्री 31 मार्च 2001ला IDBIचा जवळजवळ 55,000 कोटीचा आत्ता डिसेंबरपर्यंतचा ॲक्युम्युलेटेड लॉस, तो 31 मार्चला जो काय असेल तो कदाचित तो आणखीन जास्त असेल तो, आणि LICच्या मॅनेजमेंटने तिथे जी काही गुंतवणूक केली आणि सिक्युरिटीज प्रीमियम आहेत, हा सेट ऑफ होणार आहे. ती जवळजवळ तेवढीच रक्कम आहे. ती 31 मार्च या तारखेची आहे. हा 2G आणि कोलगेटपेक्षा मोठा फ्रॉड आहे. हा अकाउंटिंग फ्रॉड आहे. आणि मग IDBI बँक टेंडर्स काढून विकण्यात येईल. आणि जसं लक्ष्मीविलास बँक जी 45,000 कोटीची व्यवसाय असलेली बँक होती, ती फक्त 2,500 कोटीला विकली गेली, त्याच पद्धतीने IDBI बँक विकली जाते आहे. हे मी आत्ताच तुम्हाला सांगतो. याला पारदर्शक व्यवहार म्हणत नाहीत, हा मिलीभगतचा व्यवहार आहे. ही सगळी 50, 55, 60,000 कोटीची थकीत आणि बुडीत कर्ज IDBIची ही वसूल करून मग काही सरकारने केलं आहे का, तर नाही. तर ते सेट ऑफ करून बॅलन्स शीट क्लीन करणं, हा अनेक वेळा मी सांगत होतो आणि सांगतोय की मोदी सरकारचं 2014 पासूनचं धोरण आहे स्वच्छ भारत योजना. त्या स्वच्छ भारत योजनेमध्ये
भारतीय अर्थव्यवस्थेतल्या बँकांचे ताळेबंद अशा तऱ्हेने स्वच्छ करून लुटायला मदत करणं कॉर्पोरेट भांडवलदारांना, त्याच्यामध्ये त्यांच्यातल्या अनेकांची हातमिळवणी आहे, तेव्हा त्याला क्रिमिनल कॅपिटलिझमच म्हणावं लागेल, त्याला गुन्हेगारी भांडवलशाहीच म्हणावी लागेल. आणि याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रश्न आहे, कारण देश अराजकाकडे जातोय. IDBIने या देशाचे उद्योग उभे केलेले आहेत. 1964 साली IDBIचा जन्म झाला आणि IDBIने या देशातले उद्योग उभे केले, कॉर्पोरेट्सना पण उभं केलं. कॉर्पोरेट्सने ती बँक लुटलेली आहे आणि आता IDBIला विकून फॉरेन बँकांना बहुतेक ती विकली जाईल. जसं मी म्हटलं, लक्ष्मी विलास बँक एक छोटीशी खाजगी बँक आता बँक ऑफ सिंगापूरने घेतलेली आहे फक्त 2,500 कोटीला. आता IDBI कितीला विकली जाईल हे बघायला लागेल. पण आपण बघत बसणारे आहोत का लोक? भारतीय जनतेने हे ठरवण्याचा प्रश्न आहे की आपण हे फक्त बघत बसणार का? आपली रेल्वे गेली, आपलं पोर्ट गेलं, आपलं सिव्हिल एव्हिएशन घेतलं, आपलं ऑइल गेलं, आपलं सगळं जाते. आणि मग आपण बघतो की 40 कोटी स्थलांतरित कामगार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न 6-6 महिने त्या बॉर्डरला बसलेले आहेत. आणि ते 3 शेतीचे कायदे म्हणजे शेती व्यवस्थेचं कॉर्पोरेशन होत आहे. आणि आज शेतीचा अर्थ असा, शेतकऱ्याच्या नावावरती 7-12 आहे. आता उद्याचा तो शेती व्यवस्थेचे हे 3 कायदे काय म्हणतात? तो शेतकऱ्याच्या नावावरचा 7-12 हा वॉलमार्ट, मुकेश अंबानी किंवा कारगिल यांच्या नावाने तो 7-12 होणार आहे. त्या शेती व्यवस्थेचं कंपनीकरण, कॉर्पोरेशन करणं हा त्या 3 कायद्यांचा अर्थ आहे. कामगारांच्या बाबतीमध्ये 44 कायद्यांमधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून जे निर्माण झालेले अधिकार होते ते 100 वर्षात लढून मिळालेले आहेत. शहीद भगतसिंगांपासून ते कॉम्रेड डांगेंपर्यंत प्रचंड मोठ्या लढ्यातून जे मूलभूत अधिकार मिळाले आणि घटनाकारांनी जे अधिकार दिले त्यातून प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट आणि ग्रॅच्युटी ॲक्ट आणि कितीतरी संघटना बांधणीचे अधिकार मिळाले, हे सगळे त्या 4 लेबर कोडमध्ये मातीमोल होत आहेत. त्यामुळे 3 शेतकरी कायदे, 4 लेबर कोड, 1 वीज कायदा आणि IDBI विक्री, बँक राष्ट्रीयकरण कायदा 1970, 1980 हे संपूर्णपणे या आत्ताच्या पावसाळी अधिवेशनामध्ये रिपील झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग व्यवस्था ही त्याचं राष्ट्रीयकरण 1969 साली झाले. 55 साली स्टेट बँक ऑफ इंडिया आली, 56 साली LIC आली, 69 साली राष्ट्रीयकृत बँका आल्या, पुन्हा 80 साली GIC आणि राष्ट्रीयकृत बँकाचं राष्ट्रीयकरण झालं. आणि एवढं मोठं सार्वजनिक क्षेत्र जे आर्थिक क्षेत्राचा कणा म्हणून म्हटलं जातं या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचं, तो पूर्णपणे कणा म्हणून टाकल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत काय शिल्लक राहील? शिल्लक काय राहील हा प्रश्न आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था आज निगेटिव्ह 7.3 हे GDP दाखवतं, पण प्रत्यक्षामध्ये उद्योग त्याचा जो GDPचा जो कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आहे, त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे एक प्राध्यापक सातत्याने सांगतात गेले 3 वर्ष, आणि त्यांनी ज्यावेळेस 23.3 हा GDPचा पहिल्या क्वार्टरचा रेट जेव्हा भारत सरकारने सांगितला तेव्हा त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी कॅल्क्युलेशन करून सांगितलं की तुम्ही संघटित क्षेत्रामध्ये जो GDP खालावलेला आहे तेवढाच तुम्ही मोजलेला आहे. असंघटित क्षेत्राने GDPमधली जी कॉन्ट्रीब्युशन केलेली आहे ती तुम्ही मोजलेली नाही आहे, आणि म्हणून GDP हा 55 ते 60 उणे असा दिसला पाहिजे. आणि त्यांनी हेही सांगितलं वर्षाच्या अखेरीस उणे 30 दिसेल. आज आपल्याला वर्षाच्या अखेरीस उणे 7.3 दिसतोय. त्यांचं म्हणणं उणे 30 असला पाहिजे, म्हणजे असंघटित क्षेत्राचं GDPमधलं कॉन्ट्रीब्युशन आपण धरतच नाही आहोत. आणि एक गोष्ट स्पष्ट सांगणं आवश्यक आहे, जे मीही सांगत आलो की असंघटित क्षेत्राने या GDPमध्ये एकूण जी काही उत्पन्नाची भर घातलेली आहे ती 65% आहे. जे लोक 10,000पेक्षा जास्त कमी कमवतात असे या देशामध्ये कमवणाऱ्या हातामध्ये जवळजवळ 97% आहेत, असं आत्ता CMIE ही जी संस्था आहे, सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, ह्या संस्थेने दिलेले आकडे आहेत की 97% लोकांकडे जे उत्पन्न आहे ते दरमहा 10,000पेक्षा कमी आहे. आणि या देशामध्ये 5 किलोचं तुम्ही धान्य देताय 80 कोटी लोकांना, याचा अर्थ तुम्ही मान्य करता की लोक अन्नान्न देशामध्ये आहेत. पॉवर्टी खाली किती लोक आहेत तो आकडा 2014च्या आधी 27% लोक पॉवर्टीच्या वर आले होते, दारिद्र्य रेषेच्या वर आले होते. आता 90% लोक त्यांना 10,000पेक्षा कमी पगार आहे. याचा अर्थ वार्षिक पगार
हा 1,10,000, 1,20,000 एवढाच आहे. आणि आत्ताचे आकडे मी बघत होतो तर 99,000 हा जो आकडा आहे उत्पन्न, वार्षिक उत्पन्नाचा, हा बांगलादेशपेक्षा कमी आहे, श्रीलंकापेक्षा कमी आहे. मी भूतान आणि पाकिस्तान यांचा आकडा धरत नाही, नेपाळचा आकडा धरत नाही. बांगलादेशपेक्षा आपलं दरडोई उत्पन्न कमी आहे आणि 40 कोटीपेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना रेशन नाही, धान्य नाही, रोजगार नाही. आणि संघटित क्षेत्रामध्ये आत्ताच सरकारचे आकडे सांगतायत, संघटित क्षेत्रामध्ये 1 कोटी रोजगार गेलेला आहे आणि जातोच आहे. आणि आता तर सगळं सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, पब्लिक सेक्टर जेव्हा पूर्ण खाजगीकरणाच्या दिशेने जात आहे तर 2024पर्यंत संघटित वर्ग शिल्लक राहील, SC STचं रिझर्वेशन शिल्लक राहील. आम्ही OBC आणि मराठा यांचं रिझर्वेशन मागतो. रिझर्वेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC आणि STचं जेव्हा मान्य केलं त्याच्यामागे एक खूप सामाजिक अन्याय होता आणि ते फार महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं. खाजगीकरणामध्ये कोणत्याही तऱ्हेचं रिझर्वेशन राहत नाही. एवढा मोठा अन्याय आपल्याला समोर दिसतोय, त्याच्यावर आपण लढणार नाही. आणि म्हणून नोकरीत शिल्लक नाही तर रिझर्वेशन काय, अशासारखे प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत. दारिद्र्य रेषेच्या खाली जे लोक होते ते 70 वर्षाच्या प्रयत्नातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वरती आले, म्हणजे त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं. मग ते आदिवासी, SC ST आज पुन्हा एकदा OBC हे पुन्हा एकदा दारिद्र्य रेषेखाली जातील. किंबहुना मध्यम वर्गामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांचं उत्पन्न गेलेलं आहे आणि म्हणून त्यांची ही उत्पन्नाची पातळी कमी झाली आहे किंवा खाली गेलेली आहे. हे CMIIचे आत्ताचे मागच्या आठवड्यातले आकडे सांगतायत. आणि मग त्या संदर्भामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हॅपीनेस इंडेक्स जो भूतानचा आहे त्याचा तर विचारूच नका, ते फार सुंदर आहे. परंतु हॅपीनेस इंडेक्समध्ये आपण कुठेच नाही आहोत. आपण करप्शन इंडेक्समध्ये मात्र हायएस्ट आहोत. आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये कुठेच नाही आहोत. या ठिकाणी उपासमारी, भूकमारी, रोजगार नाही, या देशाचं भवितव्य काय. आणि म्हणून मी त्याला अराजकाचं नाव दिलं. आणि हे सगळं जे चाललं आहे की आमचा देश मोठा आहे, आम्ही मोठी इकॉनॉमी की 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू, म्हणून पुन्हा 1 फेब्रुवारी 2020मध्ये जे मॅडम सीतारामन आणि मोदी सांगत होते, ह्या वर्षी त्यांनी 5 ट्रिलियनची भाषा केली नाही. पण त्या 5 ट्रिलियनचं काय झालं हे सांगायला त्यांनी नको. पण जानेवारी महिन्यात डावोसला जाऊन सांगितलं आम्ही आता सगळे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत. आणि आपण बघितलं नोटबंदीसारखा भयानक एक प्रचंड मोठा या देशाच्या अर्थव्यवस्थेतला गुन्हेगारी पद्धतीचा घोटाळा केला. त्यानंतर GSTमध्ये व्यापाऱ्यांकडून तर मोठ्या प्रमाणामध्ये करवसुली केली, पण व्यापाऱ्यांपेक्षा जास्त ही या देशातल्या सर्वसामान्य लोकांकडून करवसुली केली आहे. हेच तर त्या GSTचं वैशिष्ट्य आहे. कर कोण भरतं? कर आपण सर्वसामान्य जनता भरतो आणि ते 5 स्तरांमध्ये आहे, 5% ते 28% पण 12% ते 18% हे मॅक्झिमम कर हे सामान्य जनता भरते, छोटा व्यापारी भरतो. ही आजची रोजची वस्तुस्थिती आहे. आणि कर जे कॉर्पोरेट उद्योग भरायचे त्यांना 35वरून त्यांना 25%वरती आणलं आणि ते अजूनही कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. म्हणजे हे सरकार ज्यांच्यावरती जास्त कर लाभले ते भांडवलदार कॉर्पोरेट यांच्यावरती कर कमी करतं आणि सामान्य माणसांवरती जास्त कर लागतं. आणि सामान्य माणसाचं उत्पन्न त्यांनी 2014 ते 21मध्ये एवढं घालवलेलं आहे, नोकऱ्या घालवल्या, उत्पन्न घालवलं आणि नवीन उत्पन्नाचं आणि रोजगाराचं साधनच नष्ट केलेलं आहे. अशा तऱ्हेने एका अराजकाच्या दिशेने आपण जातो आहोत. कारण हे त्यांनी घेतलेल्या धोरणातून काही नवं निर्माण होत आहे का असं सांगता येईल का आपल्याला? मुळीच सांगता येणार नाही. कारण आपले एक्सपोर्ट्स हे 2014च्या आधी काय होते आणि आत्ता काय होते हे जर बघितलं, आत्ता आपली आयात खूप मोठी आहे आणि निर्यात इतकी कमी आहे. पण मग प्रश्न निर्माण होतो, भारताचा फॉरेन एक्सचेंज कुठून आलं एवढं मोठं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये फॉरेन एक्सचेंज खूप मोठ्या प्रमाणात आहे. ह्या फॉरेन एक्सचेंजमध्ये निर्यातीतून निर्माण झालेलं फॉरेन एक्सचेंज किती आहे आणि वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेलं फॉरेन एक्सचेंज किती आहे हे तपासायला लागेल. हेही तपासायला लागेल की 8 नोव्हेंबर 2016ला साधारणपणे एकूण टेररिस्टांच्या हातातला आम्ही कॅश काढून घेऊ असं म्हणत प्रत्यक्ष लोकांच्या हातातली कॅश काढून घेण्यात आली आणि सगळे शेतकरी आणि कॅश बेस इकॉनॉमी 70% ही धुळीला मिळाली आणि रोजगार पण गेले.
पण त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जी कॅश होती ती जवळजवळ 99% परत आली ना. म्हणजे 14.43 कोटी 14.45 लाख कोटी एवढी कॅश, त्याच्यामध्ये 12.40 हजार लाख कोटी ही परत आली. आणि आता ती किती आहे? आता ती त्याहून 10 लाख कोटींनी जास्त आहे. म्हणजे काळा पैसा पांढरा झाला, पांढऱ्याचा काळा झाला, पुन्हा व्यवस्थेत आला, असा त्याचा अर्थ आहे. पैसे देशाच्या बाहेर जातात, बाहेरचे पैसे येतात. इथे इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे किती ह्याचा हिशोब सांगतायत हे लोक, पण इन्कम टॅक्स न भरणारे किती मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स लाखो बिलियन्स ऑफ डॉलर्स आणतायत, याच्यावरती लक्ष आहे कोणाचं? मॉरिशस सूटमधून किती पैसे येतात ह्याचं लक्ष आहे कोणाचं? 52,000चा इंडेक्स सेन्सेक्स जातो वरती. त्याच्यामध्ये टॉप जे काही 10 कंपन्या आहेत, म्हणजे रिलायन्स आहेच नंबर 1 वर, पण ICICI HDFC सारखे 2 बँका आहेत, कोटक महिंद्रासारखी एक बँक आहे, HDFC सारखी एक संस्था आहे, L&T सारखी एक संस्था आहे. या 10 मोठ्या शेअरनीच संपूर्ण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे जवळजवळ 70% मार्केट कॅपिटलायझेशन आज गाठलेलं आहे. मी काही आकडे तुमच्यापुढे देतो. अर्थव्यवस्थेमध्ये नेमके किती उफराडीचे व्यवहार चालले ते सांगतो. 52,000चा इंडेक्स केव्हा येतो? 7.3% उणे GDP आपल्याला दिसतो. त्याच दिवशी 52,000चा सेन्सेक्स आपल्याला दिसतो. हा प्रचंड विरोधाभास आहे. या पैशामध्ये हे शेअर्स घेणारे कोण? या शेअर्समध्ये मोजक्या 30 शेअरमध्ये, त्या 30 शेअरमधल्या सुद्धा 10 शेअरमध्ये पैसे कोण टाकतं? हीच आपली LIC, ह्याच आपल्या बँका तिथे गुंतवणूक करतात आणि मोजून ठरवून या मोठ्या कॉर्पोरेटचे शेअर वाढवत आहेत. याच्यामध्ये काही हातमोळी दिसत नाही आपल्याला. आणि सांगण्यात येते आपल्याला या 139 कोटीच्या देशामध्ये 4 कोटी गुंतवणूकदार आहेत. आणि यावेळेस या वर्षभरात करोनाच्या कालखंडामध्ये वर्क फ्रॉम होम करता करता 60 लाख लोक नव्याने मार्केटमध्ये नवीन गुंतवणूकदार, नवीन ट्रेडिंग अकाउंट करतायत. हे काही जण प्रगतीचं लक्षण म्हणून सांगतायत. त्यामुळे मोजके 10 कंपन्या प्रचंड मोठी संपत्ती जमवत आहेत, जेव्हा त्या कंपन्यांचं प्रत्यक्षात उत्पादनच होत नाही आहे. प्रत्यक्ष उत्पादन न करता शेअरमधल्या उलाढालीतून हा सेन्सेक्स 52,000 जातो. हा फुगा फुटेल असं आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सांगतात. हे अराजकाचं लक्षण आहे. आणि याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने सांगितलं होतं की 8% ते 10% निगेटिव्ह असेल. आता तो 7.3% निगेटिव्ह आला. आणि तरीही सांगतात की पुढच्या मार्चमध्ये आम्ही 10 ते 12% GDP वाढणार आहोत. कुणाला फसवत आहे? आडात नाहीतरी पोरात येणार कसं? असे कुठून तुमचं उत्पन्न मिळणार आहे? आणि म्हणून हे कोणतं मॉडेल आहे नरेंद्र मोदींचं? हे विकासाचं मॉडेल नाही, हे अराजकाचं मॉडेल आहे. कारण 70 वर्षात निर्माण झालेली आत्मनिर्भरता संपवल्यानंतर आत्मनिर्भरता नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कालच जाहीर केलेलं एकूणच कंझ्युमर कॉन्फिडन्स, कस्टमर्स कॉन्फिडन्स नावाचे निर्देशांक सांगतात की कंझ्युमर म्हणजे वस्तू विकत घेणारे लोक, कस्टमर म्हणजे ग्राहक, यांचा या अर्थव्यवस्थेतला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा ढळलेला आहे असं RBIचा जो काही सर्वे आहे तो सांगतो. आता RBI सुद्धा हळूहळू बोलायला लागलेली आहे. आणि याच RBIमध्ये उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला, कारण का त्यांना 4 लाख कोटी रुपये त्यांच्याकडून काढून घ्यायचे होते. गंगाजळीमधले नरेंद्र मोदी सरकार त्यांच्याकडून काढून घेणार होते. तो काढून घेणं हा गुन्हा आहे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पण तो बिमल जालान या राज्यसभामध्ये आधीचे जे काही बिमल जालान हे गव्हर्नर होते यांचीच कमिटी नेमून त्यांनी सांगितलं, शिफारशी दिल्या, होय तुम्ही 1.76 लाख कोटी काढू शकता. ते काढले गेले. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या सुमारासच ते काढले गेले. त्यामुळे काही जण शरण होतात, काही जण शरण व्हायची तयारी दाखवतात, त्यांना मोठी पदं मिळतात.
आणि त्यानंतर मग शक्तिकांता दास आले. ते तर सातत्याने आता 99,000 कोटी रुपये सरप्लसमधून त्यांनी पैसे काढून दिले. म्हणजे जेव्हा 4 लाख कोटी काढायचे होते मागच्या वर्षी, ते 4 लाख कोटी केव्हाच काढून झालेले आहेत. ते गंगाजळीतून काढलेले आहेत. याच्याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी 65,000, 70,000, 55,000, 75,000 कोटी आपल्या नफ्यातला डिव्हिडंड, प्रॉफिटमधला शेअर भारत सरकारला देतेच देते, शिवाय सरप्लसमधला पैसा दिलेला आहे. म्हणजे सरकारकडच्या तिजोरीमध्ये भर टाकली आहे. मग प्रश्न निर्माण होतो, पेट्रोलचे दरवाढ झाले, डिझेलचे दरवाढ झाले 7 वर्षामध्ये, ते तर सगळे पैसे सरकारकडे आलेपैकी नको. दरवर्षी 1.5 ते 2 लाख कोटी नव्हे, 8 ते 9 लाख कोटी दरवर्षी जमा होतात पेट्रोलच्या उत्पन्नातून. गेले कुठे पैसे? GST मधून आलेले पैसे गेले कुठे? ते राज्याला का देत नाहीत? राज्याला का देत नाहीत? जर तुमच्याकडे पैसे नाही तर सेंट्रल विस्टाचे 20,000 कोटीचे तुम्ही हे आधीची लोकसभा राज्यसभा मोडून काढायची, बिल्डिंगच पाडून टाकायची. नेहरू विचार आवडत नाही, इंदिरा गांधी विचार आवडत नाहीत, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे विचार आवडत नाहीत, ते पुसून टाकायचे. म्हणजे ती बिल्डिंग पण पुसायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पण ह्या लोकांना बदलायचं आहे. त्यामुळे हे बदलण्याकरता 20,000 कोटीचं नवीन सेंट्रल विस्टा निर्माण करतायत. मग हे पैसे कुठून आले? आणि PM केअरमध्ये फंडामध्ये किती पैसे आले सांगण्याची यांना शुद्ध नाही आहे. त्याच्यामध्ये आत्ताच जे काय आकडे बाहेर येतात ते जवळजवळ 15 लाख कोटीचे आहेत. कारण बँकांमधले CSR, कंपन्यांमधले CSR हे सगळे खेचून घेण्यात आलेले आहेत. ONGCचा सर्वात मोठा नफ्याचा भाग हा भारत सरकारने काढून घेतला आहे. जसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पैसे काढले, तसे ONGCचे पण पैसे काढले, तसे LICचे पण पैसे काढलेले आहेत. काही ठिकाणी ते समजतं, काही ठिकाणी ते समजत नाही आहे. आणि म्हणून सरकारी खजिन्याचा पैसा काहीच ठिकाणी जातोय, याच्यावरती CAG नाही, सेंट्रल व्हिजिलन्स तर नाहीच नाही. स्कॅक कुठे आहे? 2014 साली जे लोक CAG म्हणून बोंबलत होते, आज ते 2014 ते 2021 पर्यंत एकही कॅगचा रिपोर्ट मागत नाहीत, एकही PSCचा रिपोर्ट मागत नाहीत. कुठे आहे ती CBI? कुठे आहे ते NIA? कुठे आहे ते सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन? कुठे आहे तो कॅग रिपोर्ट? 7 वर्षामध्ये पार्लमेंटमध्ये कॅग रिपोर्ट दिले का? PM केअरचे पैसे तुम्ही ऑडिट करणार, पण ऑडिट करण्यापूर्वी किती आले ते तर सांगा, का नाही सांगणार? या पद्धतीने सरकारी खजिन्याचा अपहार, त्याला अपहार हाच शब्द म्हणायला लागेल. मग हे पैसे जातात कुठे? पेट्रोल आणि डिझेलचे भाववाढ होते आणि लोक आपल्या खिशातले पैसे सरकारला देतात. मग ते जातात कुठे? त्याचा हिशोब नाही आहे. बँकांमधले नफे जातात कुठे? त्याचा हिशोब नाही आहे. परवा नीरव मोदीच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ फिरतोय. अरे मी 13,000 कोटी रुपये घेतलेत, त्यातले 34% माझ्याकडे राहिले, बाकीचे तर मी दिले ना त्यांना. तो एक व्हिडिओ फिरतोय. मित्रांनो, तेच खरं सत्य होतं. लुटीचा हा भाग इथे पर्सेंटेज स्वरूपामध्ये त्या व्हिडिओमध्ये दिसतोय. हीच गोष्ट मिल बाटके खाओ मिली भगत. त्यामुळे अर्थव्यवस्था श्रीमंत असताना ती लुटून फस्त केली, गरीब करण्यात आली आणि म्हणून अराजकाच्या दिशेने जातोय. हे कुठल्याही अर्थशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे आणि नसतं. हीच खरी रोकडी वस्तुस्थिती आहे. म्हणून या अर्थव्यवस्थेमध्ये मुख्य जी अंग असतात, उद्योग, सेवा आणि शेती, त्याच्यामध्ये सेवा क्षेत्र हे सर्वात जास्त देशामध्ये GDP निर्माण करतं. आज ते करोनानंतर संपत आलेलं आहे. जगभरचे मोठे कॉर्पोरेट भांडवलदार भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या अर्थव्यवस्थेचा कब्जा घेण्याकरता येतील, तेव्हा ते सेवा क्षेत्रातल्या नफ्याकडे डोळे ठेवून, म्हणजे बँका, टेलिकॉम, LIC, GIC याच्यामध्ये येतील. ते उत्पादन क्षेत्रात येत नाहीत. उत्पादन क्षेत्रामध्ये गुंतवणूक होत नाही. शेती क्षेत्र ताब्यात घेऊन शेती क्षेत्रामध्ये आजच्या घडीला 35 लाख कोटीचा व्यवहार या देशामध्ये होऊ शकतो, जमीन हातात आली तर. आणि म्हणून ते 3 शेतकरी कायदे, जमीन कंट्रोल करणं, जमिनीतून निर्माण झालेली उपज कंट्रोल करणं आणि ती उपज कंट्रोल करून ते संपूर्ण देशाच्या एकूणच शेती व्यवस्थेमध्ये
एक मोठा त्याची जी किंमत आहे, त्याचा जो धंदा आहे तो 35 लाख कोटीचा आहे अशी असेसमेंट आहे. आणि नरेंद्र मोदी सरकारने कारगिल नावाची कंपनी आहे, कारगिल आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, वॉलमार्ट आणि मुकेश अंबानी त्यामध्ये फार छोटा आहे, अदानी फार छोटा आहे. पण यांना या शेती व्यवस्थेवरती त्याचं कॉर्पोरेशन करण्याकरता कब्जा करून देणं आणि मग इन्व्हेस्टर्सना सोय व्हावी, ईज ऑफ डुईंग बिझनेस व्हावं म्हणून इन्व्हेस्टरच्या सोयीचे कामगार कायदे करणं, कामगारांच्या सोयीचे कामगार कायदे नाही. हे सत्य किती लोकांना समजतंय. आणि मग देश जो आत्मनिर्भर होता, आत्मनिर्भरतेच्या कडे जात होता, उलटी भाषा वापरली नरेंद्र मोदींनी, सांगितलं हमको आत्मनिर्भर करना है, पण त्यांनी बर्बाद केलेली आहे. अर्थव्यवस्था बर्बाद करत अराजकाच्या दिशेने नेलं आहे. हे त्यांचं मॉडेल आहे. त्यांचं मॉडेल नवनिर्माणाचं नाही आहे. आणि म्हणूनच 6 डिसेंबरला बाबरी मशीद पडणं आणि तिथेच राम मंदिर उभं करणं हे काय मॉडेल आहे. 26 नोव्हेंबरला संविधानाच्या निर्मितीनंतर 26 नोव्हेंबरलाच संविधानावरती हल्ले होत आहेत, त्यातल्या अधिकाऱ्यांवरती हल्ले होत आहेत, हे कोणतं मॉडेल आहे. तसंच अर्थव्यवस्था हे मोडून काढून ते संपूर्णपणे विदेशी भांडवल, त्याचबरोबर ते विदेशी भांडवल ते वित्त भांडवल आहे. आणि हेच वित्त भांडवल जगभर आज दादागिरी करते. त्यांना पूर्णपणे कर सवलती देणं, त्यांना पूर्णपणे जमीन, पाणी, नैसर्गिक साधन संपत्ती वापरण्याकरता सर्व कायदे बदलणं, त्यांच्या सोयीचे करणं, ही त्या वित्त भांडवलाची ताकद आहे. नरेंद्र मोदी त्याच्यापुढे झुकलेले आहेत. नरेंद्र मोदी त्या वित्त भांडवलाला शरण गेलेले आहेत. आणि म्हणून जनतेचे सर्व अधिकार आणि या देशाची सर्व नैसर्गिक साधन संपत्ती ही त्यांच्याकरता, तिथे अदानी आणि अंबानी हे अत्यंत छोटे आहेत. म्हणून जागतिक भांडवलशाहीची जी दादागिरी आहे ती इथल्या कॉर्पोरेशनचं बोट धरूनच येते आणि नंतर ती त्यांना एक धोरण घ्यायला भाग पडतं. आणि नरेंद्र मोदी सरकार म्हणून ज्या पद्धतीने या देशामध्ये जातीमध्ये विभागणी करते, धर्मामध्ये विभागणी करते, मग तो CAचा प्रश्न असेल, तो 370चा प्रश्न असेल, त्या ठिकाणी संविधानाला वळसा घालून नव्हे, संविधानाची मोडतोड करून अर्थव्यवस्थेची मोडतोड करणं आणि देश अराजकाच्या दिशेने जाणं, पर्यायाने लोकशाहीचे अधिकार घालवून हुकुमशाहीकडे जाणं, फॅसिझमकडे जाणं, हा तो जो प्रवास आहे. त्या फॅसिझममधला आजचा अर्थव्यवस्थेचा प्रयोग म्हणजे अर्थव्यवस्था अराजकाच्या दिशेने जाणं. अर्थव्यवस्थांच्या पुस्तकामध्ये हे जे आकडे सांगितले जातात, ही जी काही तत्त्वं सांगितली जातात, ह्या सगळ्यावरती मात करून पायदळी तुडवून कोणतेही तत्त्व ते फॉलो करत नाहीत. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट असो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो, मार्केट असो, IRDA असो, ही जी काही रेग्युलेटिंग बॉडीज आहेत, या ज्या काही लोकशाही नियुक्त स्वायत्त संस्था आहेत, यांना बटीक बनवणं हे त्यांनी केलेलं आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये आत्ता जे हिरोज दिसत आहेत हे त्यांचे बटीकच आहेत. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हे संपूर्णपणे चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला आर्थिक व्यवस्थेचे केवळ 7.3 मी आकडा देतो तुम्हाला की 200 लाख कोटीची एकूण GDP आपलं आहे. आणि आपलं बजेट जे असतं ना, हे आत्ताचं त्याची बॉटम लाईन जी आहे ना, ही 34 लाख कोटी, म्हणजे जवळजवळ 35 लाख कोटी धरा तुम्ही. 1 फेब्रुवारीचं बजेट हे साधारणपणे 35 लाख कोटीचा बॉटम आहे त्याचा, म्हणजे सरकारचा एकूण होणारा खर्च. पण एकूण 200 लाख कोटीचं एकूण जे काही साईज ऑफ द GDP आहे त्याच्यामध्ये तो पूर्णपणे दुपला गेलेला आहे. उणे 7.3 GDP आहे. याचा अर्थ आपण अराजकाच्या दिशेने जात आहोत. आणि आता तो वर्षाचा 7.3 आहे, तो रिकूप करणं म्हणजे किती मोठ्या प्रमाणात GDP भरून निघायला पाहिजे पुढच्या 3 क्वार्टरमध्ये, याचा कुठलाही इंडिकेटर आपल्याला दिसत नाही. तरी ग्रीन शूट दिसतात म्हणून सांगायचं. माध्यमं पोपटासारखे बोलत राहतात, आपल्यातले बुद्धिमंत ताल धरून नाचत राहतात. कुठे दिसतात तुम्हाला ग्रीन शूट? कुठे उत्पादन होत आहे? कोणते कारखाने चालले आहेत? किती कामगार आहेत? काही होत नाही आहे. बँका गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये नोटबंदीनंतर 10% ठेवी वाढत आहेत, परंतु 5 किंवा 6%नेच फक्त कर्ज वाढत आहेत. ती ठराविक कर्जच वाढत आहेत, सामान्य माणसांना कर्ज मिळत नाही आहेत. बँकांची थकीत आणि बुडीत कर्ज वसूल नाही झाली तर त्या विक्री योग्य करणं एवढंच सरकार करत आहे. त्यामुळे या देशाचं कंबळं मोडण्याचं काम सरकार करत आहेत. ही घातक परिस्थिती आज आर्थिक तज्ज्ञ म्हणणारे लोक आहेत
हे बोलत नाहीत, बोलू शकत नाहीत, बोलण्याचं धैर्य नाही आहे, ते आपण सामान्य माणसांनी बोललं पाहिजे. या देशातली दलित जनता, आदिवासी जनता, अल्पसंख्याक जनता, कष्टकरी जनता, कामगार यांच्या सगळ्या हक्कांवरती या अर्थव्यवस्थेमध्ये वरवंटा फिरतोय आणि ते देशोधडीला लागू शकतात अशा तऱ्हेचं एकूणच वित्त भांडवलाचं नियम आणि ताकद ही आपल्यावरती लादली जाते आणि आपण देशोधडी लागण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे लढून जे मिळवलं 100 वर्षात, आपले राजकीय पक्ष हे इतक्या स्पष्टपणे हे कारस्थानी राजकारण केंद्र सरकारचं जे आहे हे कारस्थानी राजकारण आहे, हे क्रिमिनल कॅपिटलिझम आहे, ही गुन्हेगारी तरीकेची भांडवलशाही आहे. ही भांडवलशाही पुस्तकातली भांडवलशाही पण नाही आहे. ह्याच्यात समाजवाद तर त्यांना केव्हाच नको होता, पण तो भांडवलशाही, निव्वळ भांडवलशाहीवरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा शॉक आहे. कारण भांडवलशाहीमध्ये लोकांच्या हातात किमान वस्तू खरेदीसाठी पैसे लागतात. ते पैसेच 10,000पेक्षा जर खाली असतील तर त्यांच्या मालाला उठाव कसा निर्माण होईल. आणि म्हणून करोनाच्या आधी आणि करोनाच्या वर्षामध्ये आणि यावर्षी मालाचं कुठलं उत्पादन करायचं असा प्रश्न उद्योगपतींना पण पडला आहे. आणि म्हणून जर क्रयशक्ती लोकांच्या हातात नसेल तर त्यासाठी सप्लाय साईड पहिल्यांदा उभी करायला पाहिजे का डिमांड साईड पहिल्यांदा उभी करायला पाहिजे. या विषयचक्रामध्ये काहीच होत नाही आहे आणि म्हणून तो 7.3 असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून जर नवीन काही निर्माण करण्याचं डोळ्यासमोर चित्रच नसेल तर आराधकाशिवाय दुसरं काय येणार. म्हणून मित्रांनो, याच्यावरती उपाय काय? याच्यावरती उपाय ताबडतोबीने, हे मनुष्यनिर्मित संकट आहे. हे करोना निर्मित जरी संकट असलं तरी हे मनुष्यनिर्मित संकट आहे आणि हे मनुष्यनिर्मित संकट दूर करण्याकरता आपल्याला या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करावं लागेल. आपलं एक वोट, एक मत आणि आपल्या खिशातली ₹1 आपली जी नोट, या दोन्हीची किंमत आपल्याला कळली पाहिजे. कारण का या दोन्हीची लूट होते आहे. आपल्या मताची पण लूट होते आणि आपल्या नोटेची पण लूट होते. हे जोपर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत पर्याय काय या प्रश्नाचं उत्तर नाही. आज खरं तर पर्याय सांगता येईल की अमेरिकेत सुद्धा अगदी ट्रम्प असताना सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये करोना आल्यानंतर त्यांनी आपण 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं, म्हणजे कर्जाचं पॅकेज दिलं. पण तिथे प्रत्यक्षामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे पैसे आहेत तेवढे त्यांनी पॅकेज दिलं आणि डायरेक्टली लोकांच्या हातात पैसे दिले. आणि आता जो बायडनने पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत. त्याकरता स्पेशल सेशन बोलवलं त्यांनी. युरोपातल्या सगळ्या देशांनी हे केलेलं आहे. त्याकरता त्यांना त्या ठिकाणी वित्तीय तूट वाढली तरी चालेल, पण त्यांनी ते केलं आहे. परंतु भारतामध्ये वित्तीय तूट वाढली म्हणून सार्वजनिक क्षेत्रच विकून टाकायचं आणि लोकांना कर्जाच्या रूपाने आम्ही हे दिले आणि ते दिलं सांगायचं. प्रत्यक्षात सरकारने खर्च काय केला लोकांवरती? काही केलेलं नाही आहे. फक्त 1.5 ते 2 लाख कोटी प्रधानमंत्री किसान योजनेतून पैसे टाकले आणि कुणाच्या खात्यात पैसे गेले सांगायची हिंमत नाही आहे, कारण लोकांना मिळालेलं नाही आहे. जसं देवेंद्र फडणवीसची कर्जमाफी योजना होती, कोणी शेतकरी सांगत होते आम्हाला पैसे मिळाले नाहीत, आम्हाला कर्जमाफी मिळाली आहे. तोच प्रकार आहे. किती असे किसान आहेत की त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे मिळालेले आहेत किंवा योजनेचे पैसे मिळाले आहेत. फार कमी काही लाखांमध्ये असतील. जेव्हा कोट्यवधीची शेतकरी जनता आज या ठिकाणी हाहाकार आहे, त्यांच्या घरांमध्ये उपासमार चालू आहे, त्या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये किती दिले तर वर्षाचे 6,000 रुपये देणार. आणि त्याकडे बजेटमध्ये तुम्ही आत्ता करोनाचे 35,000 कोटी रुपये ठरवलेले आहेत. मागच्या वर्षी काही हजार कोटी ठरवलेत आणि तुम्ही देता किती आणि ठरवता किती, म्हणजे मधले पैसे जातात कुठे? असा हा सगळा व्यवहार आहे. त्यामुळे गंभीरपणे आपल्याला सांगावं लागेल, आंदोलन करायला लागेल की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सरकारच्याच हाती पाहिजे. आरोग्य व्यवस्था सरकारच्याच हाती पाहिजे. लसीकरण गावागावात व्हायला पाहिजे आणि ते फुकटच झालं पाहिजे. आपल्याला हे सांगायला पाहिजे की शेती व्यवस्थेतली गुंतवणूक ही भारत सरकारलाच करायला पाहिजे. आपल्याला हे सांगायला लागेल की प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट, EPFO याचं खाजगीकरण होता कामा नये. खबरदार. आपल्याला हे सांगायला लागेल की SC आणि ST आणि OBCचं रिझर्वेशन राहिलं पाहिजे. खबरदार. आपल्याला हे सांगायला लागेल की सार्वजनिक क्षेत्र राहिलं पाहिजे, त्याचं मोडतोड करणं, विक्री करणं चालणार नाही आणि तरच ते रिझर्वेशन राहील. म्हणून आपल्याला सार्वजनिक क्षेत्राच्या बचावासाठी एक मोठी लढाई आत्ता ताबडतोबीने करावी लागेल आणि आपल्याला सांगावं लागेल की आरोग्य यंत्रणा जशी सार्वजनिक क्षेत्रात राहिली पाहिजे तर शिक्षणाचं खाजगीकरण होता. शिक्षण जर अमेरिकेत 12वीपर्यंत जर ते मोफत शिक्षण आहे तर भारतात 12वीपर्यंत मोफत शिक्षण का नाही?
ते होतं पूर्वी. आणि म्हणून आपल्याला ती मागणी करायला लागेल. आपल्याला ही मागणी करायला लागेल की गावोगावी रेशनची दुकानं निर्माण करून आपल्याला जे प्रचंड मोठं उत्पादन आपल्या शेतकऱ्यांनी केलेले शेती व्यवस्थेतून आपल्याला मोफत 5 किलो तर द्यायलाच पाहिजेत. पण रेशन व्यवस्थेवरती डाळ, तेल, मीठ हा सकट अनेक जीवनावश्यक वस्तू रेशन व्यवस्थेवरती आणून आपल्याला गावातल्या शेवटच्या माणसांपर्यंत, गरिबांपर्यंत हे सरकारने त्याच्यावरती खर्च करणं ही आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून वेलफेअर स्टेटची कल्पना जी आहे, शिक्षणावरती खर्च करणं, आरोग्यावरती खर्च करणं, निवाऱ्यावरती खर्च करणं आणि सामाजिक सेवांवरती खर्च करणं, याकरता एकूण सेंट्रल बजेटमध्ये आणि स्टेट बजेटमध्ये 10 ते 12% तरतूद करणं, ह्या गोष्टी आपल्याला पर्यायाने सुचवणं आवश्यक आहे. परंतु सुचवून ते होणार नाही, म्हणून जनतेचा दबाव वाढला पाहिजे. आणि तो दबाव वाढवण्याकरता आपण राजकीय पक्ष कोणता आहे हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण भारतीय जनता पक्षासारखे पक्ष जे आहेत त्यांना पूर्णपणे आपल्याला अलग करता आलं पाहिजे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की गावामध्ये भाजपच्या माणसांना घुसू देऊ नका, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी किमान जे काय आहे मिनिमम सपोर्ट प्राईससाठी महाराष्ट्र सरकारने कायदा केला पाहिजे, ही मागणी केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने जसं माथाडीसाठी कायदा केला आणि माथाडी कामगाराला आज निवारापर्यंत, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटीपर्यंत एक स्वाभिमानाने त्यांना पगार मिळतो. अन्य असंघटित कामगारांना जवळजवळ 22 सेक्टर आहेत. मग ते आशा वर्कर असतील, अंगणवाडी वर्कर्स असतील, कन्स्ट्रक्शन कामगार असतील, विडी कामगार असतील, हे 22 असे असंघटित घटक आहेत ज्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार का नाही कायदा करणार माथाडी कामगारांसारखा. ही गोष्ट महाराष्ट्र सरकारकडे आपण बोलली पाहिजे, केंद्र सरकारला पण सांगायला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला पण सांगायला पाहिजे की मनरेगा आणि रोजगार हमीसारखे कायदे करून त्या ठिकाणी 100 दिवसाचं नाही तर किमान 250 ते 300 दिवस त्यांना काम दिलं पाहिजे आणि कामाचा दाम पण दिला पाहिजे. आणि किमान समान कार्यक्रम जो आहे तो राबवा आणि समान कामाला समान दाम द्या. आणि कंत्राटी कामगारांना पूर्ण सरकारच्या सेवेत सामावून घ्या. अशा मागण्या या अर्थव्यवस्थेला मजबूती आणण्याकरता, रोजगार निर्मिती करणाऱ्या अर्थव्यवस्थेला बढावा देण्यासाठी आपल्याला हा पर्यायी कार्यक्रम द्यावा लागेल. निव्वळ मोदी हटाव म्हणून मोदी जात नाही. पर्यायी आर्थिक विकासासाठी, जनतेच्या आर्थिक उन्नतीकरता आपल्याला अर्थव्यवस्था राबवायची आहे. होय, ती भांडवलशाहीच असेल, पण ते संविधानामध्ये वेलफेअर स्टेटची म्हणून जी कल्पना आहे त्या वेलफेअर स्टेटच्या कल्पनेला आपल्याला गती द्यायला लागेल. कारण ते सगळे अधिकार काढून घेतले जातात. आणि म्हणून मी बराच वेळ बोलतोय, परंतु काय होतं, काय झालं आहे, काय घडलं आणि काय बिघडलं आहे, त्याच्यामध्ये बिघडणारी गोष्ट त्यात पुन्हा पूर्वीचं चांगलं असेल ते परत आणायला आज कठीण आहे. आणि म्हणून अजून काही बिघडण्यापूर्वी केंद्रातून त्या सत्तेला पाय उतार करण्याकरता 2024 फार लांब आहे. पण आत्तापासून जर जनतेने ठरवलं तर माझी नोट आणि माझं वोट हे मी अत्यंत ज्युडिशियसली वापरेन. तर मग बंगालमध्ये काय झालं, तमिळनाडूमध्ये काय झालं, केरळमध्ये काय झालं हे लक्षात ठेवून आणि आपल्याला BJPला ज्यांनी ही भारताची दुरवस्था केल्याने अराजकाकडे नेणारी अर्थव्यवस्था आणली, जे देशाची विभागणी करू पाहत आहेत, समाजाची विभागणी करू पाहत आहेत, त्यांना पाय उतार केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमधले हे अराजक संपवायचे असेल तर राजकीय बदल पण घडवायला पाहिजेत आणि आपल्या मागण्या पण पुढे रेटण्याकरता रस्त्यावरती यायला लागेल. करोनाची भीती तुम्ही किती काळ बाळगाल असा प्रश्न आहे. करोनासुद्धा नोटबंदीसारखा एक मोठा फ्रॉड आहे. वेळ कमी असल्यामुळे आत्ता मी ते बोलत नाही, पण तो भारतातल्या 15 मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या बंद ठेवायच्या आणि सिरम आणि बायोटेकला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि 139 कोटी जनतेपैकी 2 कोटीपेक्षा जास्त लोकांना ते लस देऊ शकत नाही हे माहीत असताना अशा तऱ्हेचा त्यांनी दुसरी जेव्हा मोठी लाट आली तेव्हा ते स्वतः उघडे पडलेले आहेत. आणि एक रिपोर्ट सांगतो की भारतामध्ये 10 लाख लोक मेलेले आहेत, पण आपल्याकडे आकडा आहे 2,55,000 कोटी. त्यामुळे आकडे पण खोटे. आणि गंगा मात्र अनेक, यमुना आणि गंगा आणि सगळ्या ज्या नद्या आहेत भरभरून प्रेतांनी वाहत आहेत. हे चित्र जेव्हा येतं तेव्हा हे सरकार किती खोटाडेपणा करतं आहे, किती गुन्हेगारी पद्धतीने वागतं. त्यामुळे एकूण लसीकरण हा मुद्दासुद्धा नोटबंदीसारखाच एक गुन्हेगारी पद्धतीने सरकार हाताळते असं म्हणायला पुष्कळ वाव आहे. आणि म्हणून अदार पुनावाला
ज्यांनी लंडन का गाठलं याच्यावरती अजून कोणी बोलत नाही, ते बोललं पाहिजे. एवढंच मी बोलतो. अराजकताकारी अर्थव्यवस्था थांबवणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्रातल्या अण्णाभाऊ साठे सारख्या पुरोगामी विचारांच्या नेत्यांना च्या दिवशी स्मृती प्रत्यर्थ हे जे व्याख्यान आहे, त्यामुळे आपण पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर आपल्याला भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी तमाम 12 कोटी जनतेला एकवटायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्राने आज हा जो काही कार्यक्रम हातात घेतलेला आहे, ही जी काही व्याख्यानमाला हातात घेतली आहे, त्यानिमित्ताने जनतेला एकवटणं आणि आपल्या डोक्यावरती जो बसून घेतलेलं केंद्राचं सरकार आहे, ते डोक्यावरचं ओझं अराजक हे उतरवून बाजूला ठेवणं हे फार आवश्यक असं मला वाटतं. मला वाटतं मी अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातले घोटाळे, धोरणांमधले घोटाळे, अर्थव्यवस्थेमधले धोरणांमधले घोटाळे, बँकांमध्ये कोण लूटमार करत आहे याचं प्रत्यक्ष उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे अजूनही खूप मोठी आपल्याला लढाई लढायची आहे. आणि म्हणून लढाईमध्ये आपण मारले जाऊ हे असं जरी दिसत असलं तरी आपल्याला लढावं लागेल. तर मग आपण 2024ला या देशामध्ये लोकशाहीचं पुनर्स्थापना करू शकू. फॅसिझमचा धोका वाढतो हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अराजकाकडे जाणारी ही लोकशाही नव्हे तर ही हुकुमशाही आहे. आपल्याला लोकशाही हवी. आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान हवं. त्या संविधानातला जो गाभा आहे त्यातून आपण हा देश मोठा केलेला आहे. हा देश आपला आहे. मूठभर भांडवलदारांचा आणि वित्त भांडवलाच्या ताब्यात आपल्या देशातले राज्यकर्ते जर हा देश सोपवणार असतील, पुन्हा एकदा आपण पारतंत्र्यात जाणार असून आर्थिक पारतंत्र्यात, तर आपल्याला हे मंजूर नाही आहे. म्हणून आपल्याला एवढ्या व्यापक अर्थाने आपली अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे. मी इथेच थांबतो. सर्वांचे आभार मानतो. आणि आत्ता जरी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम नसला तरी व्हॉट्सॲपवरती आपली प्रश्न विचारा, त्याची उत्तरं मिळतील. आणि पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी आत्ता हे व्याख्यान मला संधी दिल्याबद्दल मी आभार म्हणून थांबतो. धन्यवाद.